नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार सायमनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत आहे तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय असे लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय 3 चालू करत आहोत। अध्यायाचं नाव आहे कल्माशपात कथा, गोकुळ नक्षत्र महात्म्य आणि चांडाळ स्त्रीचा उद्धार। हा अध्याय चालू करण्यापूर्वी मी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करतो की तुम्ही हा अध्याय ऐकण्यासाठी यावे। अध्याय 3 कल्माशपात कथा, गोकुळ महात्म्य, चांडाळ स्त्रीचा उद्धार। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती अन्माये मंगलधामा शिवा, तुझा जे असो, तू स्वतःच्या भक्तांच्या हृदयाला आनंद देतोस। तू असा वृक्ष आहेस की ज्याला चराचर जग हेच फळ आली आहे। तू नामापलीकडे तसेच अनाम ह्या लक्षणापलीकडे आहेस। लक्ष्मीपती विष्णूची भगिनी हीच पार्वती, तिच्या मनाला तू आनंद देतोस। षडाननाचा तू पिता आहेस व मिनध्वज जो मदन त्याला दग्ध करणाराही आहेस। तूच ब्रह्मानंद आहेस, तुझ्या भाल प्रदेशी तिसरा नेत्र आहे। संसाराचे भय तू नष्ट करतोस, त्रिपुरासुराचा तूच अंत केलास हे शिवा। सद्योजात, वामदेव, अघोर, सत्तत्पुरुष, ईशान, ईश्वर अशी तुझे नामे आहेत। तू अर्धनर व अर्धनारी या प्रकारे नटून सृष्टीत सर्वत्र राहतोस। गिरिजाजी पार्वती, तिचे मन तुझ्या ठिकाणी रमते। तू कैलासगिरीचा ईश्वर आहेस। तू शीर्षी गंगा धारण करतोस, नागरूपी भूषण तू घालतोस। तू सर्वव्यापीच आहेस, मन मोहित करून आंधळे करणाऱ्या मदनाचा तू पराभव केलास। तू अत्यंत अतीत म्हणजे सर्व पलीकडचा असून मलरहित अर्थात निरंजन आहेस। सत्व, रजस व तमस हे तिन्ही गुण तुझ्यापर्यंत पोचत नाहीत। तू दुधाच्या फेसाप्रमाणे धवल आहेस व जगाला जीवन देणारा तू आहेस। द्वितीय अध्यायात तू माझ्याकडून शिवरात्रीचा महिमा वर्णन करविलास। आता मी कथेची रचना कशी करू हे पंचमुकुटा व पंचवदना तू मला प्रेरणा दे, कृपा कर। सूत नैमिषारणात शौनक इत्यादी मुनींना कथा सांगत होता, ती कथा आता शिवकृपेने मी वर्णन करतो। मित्रसह कल्माशपात झाला। इक्ष्वाकूंच्या कुळात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला। तो भूलुकीचा जणू इंद्रच असा शोभत होता। त्याला वेद व शास्त्र याचे ज्ञान होते। तो मोठा तेजस्वी होता। आपल्या विशाल सैन्यरूपी वस्त्राने त्याने पृथ्वीला आवरणच घातले होते। तो प्रतापरूपी सूर्य होता, त्यामुळे शत्रुरूपी नक्षत्रे दिसेनाशी झाली होती। एकदा तो शिकारीसाठी मोठे सैन्य घेऊन घोर अरण्यात शिरला। सैन्याच्या गडबडीमुळे श्वापदी आपली जागा सोडून इतस्तत पळू लागली। वाघ, लांडगे, अस्वले, सिंह, हरिण, हरणी, वनगाई, वानर, ससे, कोल्हे असे कितीतरी पशु धावत सुटले। चातक, बदके, मोर, कस्तुरीमुग, रानमांजरे, मुंगसे, हंस, चक्रवाक असे पशुपक्षी कोलाहल करीत धावले व उडू लागले। राजाने कित्येक प्राण्यांची शिकार केली, त्यात त्याने एक राक्षसही मारला। तो महाभयंकर राक्षस गतप्राण होऊन पडला तेव्हा त्याच्या भावाने दुरून ते पाहिले आणि त्याने निर्धार केला, मी याचा सूड घेईन, कपटाने या राजाचा घात करीन। राजा मृगया करून सैन्यासह नगरास परत गेला। इकडे बंधूच्या मृत्यूने शोकाकुल अशा त्या राक्षसाने मायेने मानवरूप धारण केले। त्याने आचार्याप्रमाणे स्वयंपाकासाठी लागणारी पळी, झारे वगैरे सामग्री घेतली व मलिन वस्त्रे धारण केली। आता तो कामाच्या शोधात असलेला खरोखरीचा आचार्य दिसत होता। त्याने नगरात जाऊन प्रयत्न करून राजाची भेट मिळवली। आपल्या पाककलेची त्यांनी स्वतःच प्रशंसा केली। त्याच्यावर विश्वास ठेवून राजाने त्याला सेवेत घेतले। चांगले पदार्थ बनवून त्याने राजाचे मन प्रसन्न करून घेतले। काही दिवसांनी श्राद्धाची स्थिती जवळ आली। राजाने आपले राजपुरोहित वशिष्ठ यांना आदराने त्या दिवशी प्रसादात बोलवले। ब्रह्मदेवाचे पुत्र वशिष्ठ हे श्राद्धाच्या भोजनासाठी आले। त्यावेळी राक्षसाने गुप्तपणे नरमांस आणले होते, ते भाजीत मिसळून पात्रात वाढले। वशिष्ठ अंतर्ज्ञानी होते। एकदा तो शिकारीसाठी मोठे सैन्य घेऊन घोर अरण्यात शिरला। सैन्याच्या गडबडीमुळे श्वापदी आपली जागा सोडून इतस्तत पळू लागली। वाघ, लांडगे, अस्वले, सिंह, हरिण, हरणी, वनगाई,
वानर, ससे, कोल्हे असे कितीतरी पशु धावत सुटले. चातक, बदके, मोर, कस्तुरीमुग, रानमांजरे, मुंगसे, हंस, चक्रवाक असे पशुपक्षी कोलाहल करीत धावले व उडू लागले. राजाने कित्येक प्राण्यांची शिकार केली. त्यात त्याने एक राक्षसही मारला. तो महाभयंकर राक्षस गतप्राण होऊन पडला तेव्हा त्याच्या भावाने दुरून ते पाहिले आणि त्याने निर्धार केला, मी याचा सूड घेईन, कपटाने या राजाचा घात करीन. राजा मृगया करून सैन्यासह नगरास परत गेला. इकडे बंधूच्या मृत्यूने शोकाकुल अशा त्या राक्षसाने मायेने मानवरूप धारण केले. त्याने आचार्याप्रमाणे स्वयंपाकासाठी लागणारी पळी, झारे वगैरे सामग्री घेतली व मलिन वस्त्रे धारण केली. आता तो कामाच्या शोधात असलेला खरोखरीचा आचार्य दिसत होता. त्याने नगरात जाऊन प्रयत्न करून राजाची भेट मिळवली. आपल्या पाककलेची त्यांनी स्वतःच प्रशंसा केली. त्याच्यावर विश्वास ठेवून राजाने त्याला सेवेत घेतले. चांगले पदार्थ बनवून त्याने राजाचे मन प्रसन्न करून घेतले. काही दिवसांनी श्राद्धाची स्थिती जवळ आली. राजाने आपले राजपुरोहित वशिष्ठ यांना आदराने त्या दिवशी प्रसादात बोलवले. ब्रह्मदेवाचे पुत्र वशिष्ठ हे श्राद्धाच्या भोजनासाठी आले. त्यावेळी राक्षसाने गुप्तपणे नरमांस आणले होते. ते भाजीत मिसळून पात्रात वाढले. वशिष्ठ अंतर्ज्ञानी होते. त्यांनी नरमांस ओळखले व राजाने आचार्याच्या रूपात राक्षसच नेमला कसा आणि एवढे कृत्य करण्यास वाव दिला कसा याचे त्यांना वैषम्य वाटले. त्यांनी राजाला शाप दिला, मित्रसह राजा, तू माझ्या ब्राह्मणाला नरमांस कसे खाया घालतोस? जा अरण्यात राक्षस होऊन राहा, तिथे तुला काहीही खायला मिळणार नाही. राजा म्हणाला, यात माझा काही दोष नाही. आचार्याने काहीतरी कपट केले असणार, मी त्याला बोलावतो. त्याने स्वयंपाक्याला बोलावले तेव्हा तो पळून गेला हे असे त्याला कळले. हा आपला दोष नसून रागाच्या भरात वशिष्ठाने आपल्याला शाप दिला याचाच राजाला संताप झाला. त्याने वशिष्ठांना उलट शाप देण्यासाठी जेल घेतली. त्यावेळी त्या मित्रसह राजाची पत्नी मदयंती नावाची तेथे होती. ती पतिव्रता, ज्ञानी व चतुर होती. तिने राजाला अडवले, नाथ थांबा, जरा विचार करा. गुरुला शाप देण्याचा शिष्याला मुळीच अधिकार नाही. तुम्ही शाप दिलात तर तुम्हाला एक कल्पपर्यंत नरकात खितपत पडावे लागेल. राजा थांबला. हातातले जेल तसेच राहिले. तो म्हणाला, तू हे सत्य बोललीस, मला वाचवलीस. आता हे शापचेल कोठे टाकू? भूमीवर टाकले तर ती दग्ध होईल आणि धान्यही उपजणार नाही. मी हे माझ्याच पावलावर टाकतो. असे म्हणून राजाने ते पाणी आपल्या पावलावर टाकले. त्यावेळी त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत काळे पडले. त्या पायावर कोडही उठले. राजाला त्यामुळे पुढे कल्माश्यपाद असे नाव. वशिष्ठांना सर्व खरा प्रकार लक्षात आला. त्यांनी राजाला उपशाप दिला, तू 12 वर्षांनी राक्षस सेनेतून मुक्त होऊन परत राजा होशील. वशिष्ठ तेथून निघून गेले. राजाचे रूप पालटले. तो भयानक राक्षस झाला. त्याचे पाय जळून काळे पडलेले होते. तो घोर रानात गेला. रात्र दिवस तो भुकेने व्याकुळ असे. तो पशु व पक्षी मारून खात असे, पण त्याची भूक भागत नसे. त्याचा देह अजस्त्र होता. तोंड पसरट, दात बाहेर वाढलेले, केस अस्ताव्यस्त, कपाळावर शेंदूर माखलेला, डोळे भयानक. तो अशा प्रकारे घोर रानात वावरत असता काही वर्षे लोटली. एकदा त्याला त्या अरण्यातून एक तरुण ब्राह्मणपुत्र आपल्या सुकुमार पत्नीसह जात असता दिसला. राजा पाहत असता ते दाम्पत्य थांबले. परस्परावरील प्रेमाने तो तरुण व त्याची पत्नी मिलनोत्सुक झाली होती. तोच राजा राक्षस रूपात त्यांच्या पुढे उभा राहिला आणि त्याने त्या तरुणाला भक्षण करण्यासाठी पकडले. त्यावेळी त्या तरुणाची पत्नी म्हणाली, अरे राक्षसा, तू मूळचा राजा आता शापाने कल्माश्यपाद राक्षस झाला. तू आणखी हे ब्राह्महत्येचे घोर पातक करू नको. पण राजाने तिचे काहीही न ऐकता तो तरुण ओरडत असतानाही त्याला ठार मारली व मांस खाऊन हाडे तिथेच टाकली. तेव्हा ती स्त्री दुःखाने आक्रोश करू लागली. कपाळ जमिनीवर आपटून तोंडात माती घालून रडू लागली. तिने शोक व संताप यांनी व्याकुळ होऊन कैलासपादाला शाप दिला. तू शापमुक्त झालास तरी सुद्धा तुझी पत्नी मदयंती हिचा संग तू करू शकणार नाहीस. तसे करायला जाशील तर तत्काळ मरून पडशील. तू माझा व माझ्या पतीचा संग होण्याप्रसंगी त्याला भक्षण केलेस ना, तुला कोणत्याही स्त्रीशी संग ठेवता येणार नाही. असा शाप देऊन तिने रडत रडत आपल्या पतीच्या अस्थी गोळा केले आणि तिथेच अग्नी प्रदीप्त करून त्या अस्थीसह तिने स्वतःला जाळून घेतली. राजा स्तंभित झाला. आणखी एक शाप त्याच्या माती बसला. कालांतराने 12 वर्ष पूर्ण झाली.
राक्षस देह जाऊन राजाला स्वतःचे रूप पुन्हा प्राप्त झाले. तो नगरात आला. मदयंतीला त्यांनी शापाचा वृत्तांत सांगितला. त्यामुळे तिला फार वाईट वाटले. ती म्हणाली, हाय रे देवा, आपला निर्वशच झाला. काय ही दुर्दैव. राजाला ती म्हणाली, नाथ, आता यापुढे ब्रह्मचर्य पालन करून जीव जगवा. मन हे फार अनावर असते. तुम्ही कोणत्याही स्त्रीची संभाषण सुद्धा करू नका. आजपासून अग्नीवर निजल्याप्रमाणे खडतर व्रत धरावे लागेल. राजाला 12 वर्षांनी आपली प्रिय पत्नी मदयंती हिचा सहवास लाभणार होता. तो त्या स्त्रीच्या शापाने त्याच्या संसार सुखाची होळी झाली. तो तळमळत होता. वाघाला सापळ्यात पकडावे तसे त्याला झाले होते. नागाचे दात पाडून गरुडाने त्याला दीन करून टाकावे तसा राजा दीन झाला होता. मदोन्मत्त बैल किंवा हत्ती, व्यसन किंवा अंकुश यांनी बद्ध करावा तसा राजा झाला होता. आपला वंश कसा वाढेल याचा तो विचार करू लागला. गुरुकडून नियोग पद्धतीने आपल्या पत्नीच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करण्यास संकट काळी धर्माने अपवाद म्हणून मुभा ठेवलेली आहे असे त्याला समजले. तेव्हा वशिष्ठांनाच त्याने विनंती करून मदयंतीला पुत्र संतानाची प्राप्ती केली. स्वतः राजा अरण्यात गेला. त्याने महत्प्रसायाने आपले मन ताब्यात ठेवले. ज्यामुळे आपण मरण पाहू, आपली पत्नी विधवा होईल हे कृत्य करावयाचेच नाही असा निर्धार त्याने केला होता. आपली कर्मगती घन आहे. भोक्तृत्व भोगल्याशिवाय संपणार नाही. देवाला दोष देण्यात काय अर्थ असा विचार करून तो अत्यंत उदास होऊन रानात हिंडत होता. तेव्हा आपल्या पाठीशी भयानक पिशाच्य सतत उभी आहे असे त्याला दिसून आले. त्याने जो ब्राह्मण पूर्वी मारला होता आणि त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले होते, ती ब्राह्महत्या पिशाच्य रूपाने त्याच्या मागे लागली होती. तो जागा असो झोपलेला असो, त्याचा पिच्छा ती सोडीना. कटा दात खात ती त्याला भेडसावीत होती. त्या राजाने अनेक ताने, व्रते, तीर्थे याचे उपाय केले, परंतु काही उपयोग झाला नाही. राजा हिंडता हिंडता मिथिला नगरीजवळ आला. नगरीच्या असमतात रम्य वनश्री होती. तेथे अगणित तऱ्हेतऱ्हेचे वृक्ष होते. ते पाहता पाहता राजाच्या मनाला आनंद झाला. त्याने तेथे थोडी विश्रांती घेतली, पण ब्रह्महत्या त्याच्या मनाला छळीतच होती. परंतु त्या वनात गौतम मुनी आले आणि राजाची दुर्दैवाची रात्र संपून जणू भाग्यरूपी सूर्य उगवला. मरणोन्मुख माणसाला अमृत मिळावे, भुकेलेला माणसाला दुधाचा समुद्र मिळावा, चिंताग्रस्ताला चिंतामणी मिळावा, गरिबाला गुप्त धन सापडावे, तसे राजाचे भाग्य उजळले. गौतम मुनी हे शिष्यासह तेथे आले. राजाने त्यांच्या पुढे लोटांगण घातले. त्याचे हृदय भक्तीने व अर्थतेने भरून आले. तो मुनीची स्तुती करू लागला. हे मुनिश्रेष्ठा, संतांचे सहज दर्शन झाले तरी सर्व पापे नष्ट होतात. तुम्ही जर कृपादृष्टीने माझ्याकडे पाहाल तर दरिद्री माणूस इंद्रिय होईल. कृपा करा, मला माझ्या आपत्तीपासून सोडवा. मुनींनी राजाला त्याचे कुशल विचारले. तुझे राज्य कसे आहे? राष्ट्रातील मंत्री व प्रधान कसे आहेत? प्रजा सुखी आहे ना? राचारी वर्णाचे लोक स्वधर्माचे आचरण करीत आहेत ना? पशु, सेवक, कलत्र व पुत्र कुशल आहेत ना? राजा म्हणाला, मुनिराज, आपल्या कृपेने सर्व क्षेम आहेत. आपण फार दुरून आलेले दिसता. आपल्या ठिकाणी आनंद भरून राहिला आहे. आपल्या दर्शनाने माझे ब्रह्महत्या रूपी पाप दूर होईल अशी आशा मला वाटू लागली आहे. ऋषींनी सर्व वृत्तांत राजाला विचारला. तेव्हा राजाने आपले पूर्वकर्म मुनीला सांगितले. गोकर्ण महात्म्य. गौतम ऋषी म्हणाले, मी गोकर्ण क्षेत्रातून इथे आलो. ते क्षेत्र फार पवित्र असे शंकराचे स्थान आहे. पृथ्वीवरील दुसरे कैलासच आहे ते. त्याचा महिमा पूर्ण वर्णन करता येत नाही. कैलासनाथ तेथे ओंकार रूपाने भवानीसह विराजमान आहेत. त्या अर्थमात्रारूप पीठाची देव व किन्नर नित्य सेवा करीत असतात. तेथील शिवदर्शन ब्रह्मादिकांनाही दुर्लभ आहे. लक्ष्मीसह विष्णू तेथे तप करीत असतो. मृडानीसहित शिव तेथे आहे. तेथील शोभा कोटी सूर्याप्रमाणे आहे. तो कैवल्याचा गर्भच आहे. इंद्रासह सनकादिक तेथे नित्य असतात. देव तेथे पाषाणांची रूप घेऊन राहतात. व्यास तेथे अनुष्ठान करतात. वशिष्ठ, भृगु व जामदग्न म्हणजे परशुराम तेथे असतात. नारद व तुमरू तेथे गायन करीत असतात. देवांची तेथे शिव दर्शनासाठी गर्दी होते. ते देव शिवहर शिवहर असा नामाचा गजर करीत असतात. ऋषी वेदघोष करतात. अष्टनायिका नृत्य करतात. गंधर्व गायनाने महेशाला तोषवीत असतात. ते स्थानच अतिउत्तम आहे, तेजोमय आहे.
गुढरम्य आहे. वृक्षराजीने सुशोभित केलेले आहे. शुभ्र लखलखीत असे सिंहासन तेथे आहे. मंदिराची चारी द्वारे रत्नखचित आहेत. पूर्वद्वारी इंद्र ऐरावतावर आरूढ झालेला असा आहे. दक्षिणद्वारी यम, पश्चिमेस वरुण व उत्तरेच्या दारावर कुबेर उभा आहे. तो तर शंकराचा परममित्र आहे. कर्पूर गौर शिव तेथे भवानीसहित विराजित आहे. संत साधकाचे ते स्थान म्हणजेच माहेरच आहे. त्या मूर्तीचे ध्यान करावे. त्याच्या भोवती महासिद्धीचे पूजन करावे. त्यांच्या भोवती औरण देवता, कत्या, येणी व अष्टभैरव यांची पूजा करावी. 12 आदित्य, 11 रुद्र, अष्ट वसु व दिव्य सर्व दिक्पाल तेथे नित्य हात सोडून उभे असतात. 8 ही सिद्धी व 9 विधी तेथे पिनाक पाणी शंकराला वंदन करून आराधना करीत असतात. मीही बहुधा तेथेच राहतो. इतर क्षेत्रात लाखो वर्ष तप केले व गोकर्ण क्षेत्रात 1 दिवस तप केले तर योग्यता सारखीच. अमावस्या, सोमवार, पर्वकाळ, प्रदोष या समयी तेथे स्नान केले तर सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लागते. पूर्वी रावण, कुंभकर्ण व बिभीषण यांनी शिवाची आराधना केली. रावणाने कैलासाहून जे निर्वाणलिंग आणले तेच येथे आहे. त्या शिवलिंगाची स्थापना गणपतीने केली आहे. गौतम मुनी असे मित्रसह राजाला सांगत होते. असे श्रोत्यांना सूत म्हणाला. तेव्हा श्रोत्यांनी त्याला विनंती केली, महाराज, गोकर्ण क्षेत्रात शिवलिंगाची स्थापना केव्हा कोणी केली ती कथा आधी सांगावी. मित्रसह राजाची कथा त्यानंतर सांगावी. तेव्हा सूत गोष्ट सांगू लागला. गोकर्ण लिंगाची स्थापना. रावणाची माता केकसी ही शंकराची भक्त होती. ती नित्य शिवलिंगाची पूजा करी व मगच उदक प्राशन करी. अर्थात ती मोठी व्रती होती. पंचधान्याचे पीठ करून ती शिवलिंग तयार करी. रावणाचे कल्याण व्हावे ही कामना मनात धरून त्याच्या जयाची इच्छा करून ती पूजा करीत असे. इंद्राने रावणाचा उत्कर्ष होऊ नये या हेतूने ते शिवलिंग कपटाने समुद्रात फेकून दिले. त्यामुळे केकसी निराश झाली. ती अन्नपाणी घेईना. रावण मातृभक्त होता. तो तिला म्हणाला, कैलासावर जाऊन प्रत्यक्ष शंकराकडून मी आत्मस्वरूप लिंग प्राप्त करून ते तुला पूजेसाठी आणून देतो. त्याप्रमाणे रावण कैलासावर गेला. तेथे त्याने दीर्घ तप केले. त्याने वेदांचे सार ज्ञान मिळवले. 64 कला प्राप्त केल्या व त्यांनी शिवाची आराधना केली. अत्यंत अद्भुत असे गायन करून त्याने शंकराला संतुष्ट केले. स्वतःच्या हाताने त्याने आपले मस्तक तोडले. शिरा काढून त्याच्या बनवल्या. वाद्याला त्या तारा लावून छेडल्या. सुस्वर गायन केले. राग रागिन्या उपकरा गायले. मूर्छना कंपन आदियुक्त सप्त स्वर तालाने बद्ध असे स्वर्गीय संगीत गायले. गद्य पद्य रचना स्तोत्रे रचून नाना प्रकारे म्हटले. शंकराचे नाम अखंड घेतले. त्याच्या उत्कट भावनेने व तपाने शिव संतुष्ट झाला, प्रसन्न झाला. रावणाला दर्शन देऊन म्हणाला, रावणा, मी प्रसन्न झालो आहे. तू कोणती इच्छा धरून तप केलेस? तुला काय हवे ते माग. रावण म्हणाला, आत्मरूपी लिंग मला द्यावे आणि मला त्रिभुवनात सर्वात सुंदर अशी स्त्री द्यावी. श्रोत्यांनी नीट ऐका आता. तो भोळा उदार शंकर, तो कर्पूरगौर शिव, त्याने आपल्या हृदयातून अत्यंत तेजस्वी असे दिव्य लिंग काढून ते रावणाला दिले. सहस्र बलरवीसारखे ते तेजस्वी लिंग देवांनाही दुर्लभ होते. ते मुनिजनांचे ध्येय निदान, सनकादिकांचे परमदैवत. वेद, शास्त्रे व पुराणे त्यांची महती वर्णन करतात. ते त्रिगुणातीत परब्रह्म दिव्य आकार धारण केलेले होते. ते अजित अनाम आत्मरूप सचिदानंद रूप निर्वाणाचेही निजधाम, योग्याचे विश्रामधाम, ज्या शिवाने अनंत विचित्राशी ब्रह्मांडे रचली व सहारली, त्याने हे निजरूपच रावणाच्या हाती दिले. रावणाने त्या लिंगाचा स्वीकार केला. शिवाला वंदन करून तो म्हणाला, त्रिभुवनात सर्वात सुंदर अशी ललना मला द्यावी. अर्पणेची जणू दुसरी प्रतिमा अशी स्त्री मला दे. तू सच्चिदानंद परब्रह्म आहेस. नाम व नामरहित या पलीकडे आहे. शंकर म्हणाला, अर्पणेसारखी सुंदर स्त्री विधात्याला ही दुसरी निर्माण करता येणार नाही. तेव्हा तू हिलाच घेऊन जा. रावणाला आनंद झाला. भोळा शंकर भक्ताला आपली पत्नीही देण्यास तयार झाला. रावणाने पार्वतीला खांद्यावर घेतले. शंभूची लीला अत्यर्क आहे हे जाणून पार्वती कौतुकाने रावणाबरोबर जाण्यास तयार झाली. रावणाने हातात आत्मरूप शिवलिंग घेतले व तो पार्वतीला घेऊन निघाला. तो दक्षिणेस चालला. त्यावेळी सर्व देव गडबडून गेले. वीरभद्र, गणेश, षडानन, नंदी हळूहळू लागले. ते शंकराला म्हणू लागले, हे त्रिनयना, हे कसले तुमचे औदार्य, प्रत्यक्ष भवानी भक्ताला देऊन टाकली. शंकर हसून म्हणाला, काही चिंता करू नका.
वैकुंठीचा राणा तिचा भाऊ आहे, तो तिचा कैवार घेण्यासाठी धावत येईल पहा. गणेशाधिक मुख पाहिले. रावणाच्या खांद्यावर बसून पार्वती मनोमन विष्णूचा धावा करू लागली. हे कमलज तात लवकर धाव, हे इंदिरावरा, हे कमलनयना निगाम व अगम अन्यांना वंदनीय अशा विष्णू, हे सुहास्यवदना नीलमेघासारखी कांती असलेल्या पितांबरधारी नारायणा, मला सोडव. तू मधु कैटभ नरक व मूर राक्षसाचा वध केला. तू भक्त रक्षणासाठी 10 अवतार धारण केलेस. मदनांतक जे माझे पती, त्यांच्या मनाला तू आनंद देतोस. हे जनार्दना, हे जगद्गुरु, हे प्रद्युम्नतात श्रीधरा, असुरमर्दना, परमुदारा, धाव वेगाने धाव व मला सोडव. पार्वतीचे हाक विष्णूने ऐकले. त्याने ब्राह्मणाचे रूप घेतले व तो रावणाच्या मार्गात येऊन उभा राहिला. रावण समोर आला. ब्राह्मणाला पाहून थांबला. ब्राह्मण म्हणाला, धन्य दशवदना, अरे वा, ही ललना कोटी मिळाली तुला. रावण म्हणाला, मला ही सदाशिवाने दिली, साक्षात अर्पण आहे. ब्राह्मण म्हणाला, अरे तू फसलास, ही किती कुरूप स्त्री आहे बघ तरी. रावणाने पार्वतीला खाली उतरवून तिच्याकडे पाहिले. तो काय, कैलासावर सुंदर दिसलेली अर्पणा ती हीच का? कारण ही स्त्री तर अतिशय कुरूप दिसत होती. म्हातारी, गाल बसलेले, दात पडलेले, भिवयांना आटिया, मुख अभंगळ. तिच्याकडे पाहताच रावणाला फार वाईट वाटले. तो ब्राह्मण रावणाच्या फसगतीने खदाखदा हसू लागला. तेव्हा रावणाने ती स्त्री तेथे सोडून दिले आणि तो परत शंकराकडे गेला. शंकरा, मला अमंगळ अशी स्त्री तू का दिलेस? शंकर हसून म्हणाला, वाटलेच होते मला. अरे अर्पणा मोठी मायावी आहे, ती तुला सांभाळता आली नाही ना. ती अनंत ब्रह्मांडाचे भास समोर दाखवील आणि लगेच अदृश्य करील. तिच्या करणीचा थांग कुणालाही लागले नाही. अजून काय झाले? रावण म्हणाला, माझ्या खांद्यावर म्हातारी कुरूप घाणेरडी बाई दिसली, मी तिला टाकून दिली. शिव म्हणाला, रावणा, तुला जी अर्पण इतकी सुंदर स्त्री हवी ती विष्णूस निर्माण करू शकेल आणि मायासुराची कन्या म्हणून ती तशी त्रिभुवन सुंदरी जन्माला येणारच आहे. ती विष्णूचीच कृपा आहे. त्याने आपल्या चैतन्य रूप शरीरापासूनच तिची निर्मिती केली आहे. ती तुझी पत्नी होईल. रावण तिथून निघाला. त्यातल्या त्यात त्याने समाधान मानून घेतले. शिवलिंग हाती घेऊन तो निघाला. इकडे ब्राह्मण रूप विष्णूने अर्पणेच्या त्या विचित्र रूपातच तिची शक्तीपीठ भद्रकाली म्हणून स्थापना केली व तो निघून गेला. रावणाला शंकराने सांगितले होते, मयासुराला मंदोदरी नावाची कन्या होईल. ती परमश्रेष्ठ पतिव्रता होईल. ती तुझी पट्टराणी होईल. मयासूर जेव्हा कन्यादान करील तेव्हा तुला एक महाशक्ती देईल. 7 कोटी मंत्राचे सामर्थ्य त्या शक्तीत असेल. ती शक्ती तुझ्या मोठ्यात मोठ्या शत्रूवर तू मार, तुला यश मिळेल. हे सर्व शब्द मनात घोळवीत रावण हातात शिवलिंग घेऊन चालला होता. पुन्हा पूर्वीच्याच मार्गाने चालत असता त्याला एक गुराखी मुलगा गाय हाकीत चाललेला दिसला. रावणाला माहीत नव्हते, पण गणेशानेच गुरुराख्याचे रूप घेतले होते. देवाने त्याला विनंती केली होती, असुराच्या हाती ते शिवलिंग जात आहे, तू ते सोडवून आण. काहीतरी युक्ती कर. म्हणूनच गणेश तेथे आला होता. रावणाला त्यावेळी दैवी मायेने लघुशंकेला जाण्याची निकड उत्पन्न झाली. त्याला त्रास होऊ लागला. एकही पाऊल पुढे टाकवेना. तो शिवलिंग घेऊन चालला होता. ते कोठे ठेवावे? जमिनीवर ठेवले तर योग्य नव्हते. हातात घेऊनच मूत्र विसर्जन करणे तर अनुचितच. काय करावे सूचना? त्याच वेळी तो गुरुराखी रावणाला दिसला. त्याने लगेच त्याला हाक मारली. तो गुरुराखी ब्राह्मण जातीचा दिसत होता. हे मुला, हे पवित्र लिंग, तू जरा वेळ हातात धरून थांब. मला लघुशंकेला जायचे आहे, मी लगेच येतो. गुरुराखी म्हणाला, लवकर या, माझ्या गायी कुठेतरी भरकटतील. मला जास्त वेळ थांबता यायचे नाही. मी थोड्या वेळाने एकदा हाक मारीन, नंतर 2 वेळा हाक मारीन. तेवढ्या वेळात तुम्ही आला नाही तर मी लिंग जमिनीवर ठेवीन आणि निघून जाईन. बरे आहे, असे म्हणून रावणाने शिवलिंग त्या गुराखाच्या हाती दिले. तो दूर एका बाजूस गेला व लघुशंकेला बसला. इकडे गणेशाने अद्भुत माया रचली. रावणाची लघुशंका संपता संपेना. काय कितीतरी वेळ झाला. थोड्याच वेळात येतो असे त्याने म्हटले होते, पण त्याला खूप वेळ लागला. गणेशाने हाक मारली. रावणाने हात हलवून थांब म्हणून खून केली. आणखी घटकाभराने गणेशाने पुन्हा हाक मारली. अहो, झाले की नाही अजून? रावणाने पुन्हा हाताने थांब अशी खून केली. पुन्हा जरा वेळाने तिसरी हाक मारली, तरी रावण उठेना. शेवटी आणखी एक हाक मारून गणेश वरडून म्हणाला,
आता तुझे शिवलिंग तू सांभाळ, हे मी भूमीवर ठेवले. असे म्हणून गणेशाने ते शिवलिंग खाली ठेवले. ते अगदी दृढ बसले, पृथ्वीशी एकजीव झाले. रावण तसाच उठला व अपवित्र स्थितीतच रागारागाने धावत आला. गणेश गायीच्या मागे मागे धावत एकदम दूर जात गुप्त झाला. रावणा पाठलाग केला. गायी जमिनीत गुप्त होत होत्या. त्यातील एका गायीचा कान तेवढा आतवर दिसत होता. तोच त्याने पकडून गायीला वर ओढण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. रावणाने ते शिवलिंग उपटून काढण्याची खूप खटपट केली, पण ते मुळीच हलले नाही. तेव्हा रावणाने तेथे स्वतः शंकराची पूजा केली. ते महाबल नावाने प्रख्यात लिंग असून गोकर्ण महाबलेश्वर नावाने ते क्षेत्र प्रसिद्धीस आले. रावण, कुंभकर्ण व बिभीषण यांनी तेथे शिवाची आराधना केली. रावणाला मयासुराने आपली कन्या मंदोदरी दिली व एक अमोघ शक्तीही दिली. रावणाचा वंश खूप वाढला. मेघनाथ व या त्याच्या मुलाने इंद्रालाही जिंकले, म्हणून त्याला इंद्रजित हे नाव पडले. रावणाला अनेक पुत्र व नातू होते. त्याचे सैन्य 18 अक्षौहिणी होते. रावणाने सर्व देवावर विजय मिळवला. गौतमांनी मित्रसह राजाला पुढे म्हटले, येत्या गोकर्ण क्षेत्रातूनच आम्ही आलो आहोत. मिथिलाधिपती यज्ञ करीत आहे, म्हणून आम्ही येथे आलो आहोत. सूत अशी कथा सांगून पुढे म्हणाला. गौतमांनी मित्रसह राजाला आणखी एक कथा सांगितली, ती ऐका. चांडाळ स्त्रीचा उद्धार. गौतम मुनी मित्रसह राजाला म्हणाले, आम्ही येताना मार्गात एक चांडाळ जातीची स्त्री पाहिली. ती कुष्ठरोगाने भरलेली होती. तिच्या अंगावर ठिकठिकाणी व्रण होते. त्यांना दुर्गंध फार होता. हातापायाची बोटे झडली होती. तिला अन्न पाणीही घेता येत नव्हते. तिचे दात पडलेले, कान बहिरे, जन्मतच अंध, नाक गळून गेलेले, कातडी झडून गेलेली. ती धुळीत डोळत पडली होती. ती पूर्वजन्मीचे पाप भोगीत होती. तिचा मरण समय आला होता. तेवढ्यात आम्हाला आकाशातून एक विमान खाली उतरताना दिसले. ते विमान फारच दैदिप्यमान होते. त्या विमानात 4 शिवदूत बसले होते. त्यांना प्रत्येकी 5 मुखे व 10 हात होते. एक सूर्यासारखा तेजस्वी, तर दुसरा चंद्रासारखा, कोणी अग्नीसारखा, तर चौथा भाळी चंद्र असलेला. त्या विमानात दिव्यांगना गायन व नृत्य करीत होत्या. गंधर्व शंकराचा महिमा गात होते. आम्हाला मोठे नवल वाटले, कारण ते विमान त्या चांडाळ स्त्रीला शिवलोकात नेण्यासाठी आले होते. शिवदूतांना आम्ही विचारले तेव्हा ते हे कळले. आम्ही विचारले, एवढ्या दुर्दशेत असलेल्या स्त्रीला आपण कोणत्या पुण्याने शिवलोकात नेता? तेव्हा एक शिवदूत तिचा पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगू लागला. चांडाळ स्त्रीचा इतिहास. ही चांडाळ स्त्री पूर्वजन्मीची कैकई नावाच्या ब्राह्मणाची मुलगी होती. तिचे नाव सुमित्रा असे होते. ती खूप सुंदर होती. तिला सौंदर्याचा फार गर्व होता. ती बालपणीच विधवा झाली होती. तारुण्याच्या मदाने ती वामार्गाला लागली. ती पुरुषाशी संबंध ठेवू लागली. तिच्या पित्याने तिला खूप समजावले, शिक्षाही केली, पण ती सुधारली नाही. तिला व्यभिचारातून गर्भ राहिला. लोक तिची निंदा करू लागले. पित्याने तिला घराबाहेर घालवून दिले. ती तो देश सोडून गेली. अनाथ हिंडू लागली. योगायोगाने एका श्रीमंत शूद्राने तिला आश्रय दिला. तिच्याशी लग्न केली. तिला आता खूप श्रीमंती आली. तिला त्या पतीपासून पुष्कळ मुले झाली. शूद्राच्या घरी मधमांसाला तोटा नव्हता. तीही यथेच्छ मांस खाई, मद्य पिऊन तंद्रीत राही. अशा प्रकारे तिचा निश्चित आहार विहार आणि संसार चालला असता तिचा पती एकदा शेतावर गेला होता. त्यावेळी तिला भूक लागली, म्हणून ती अर्धवट तंद्रीत उठली. बकरा मारण्यासाठी तिने सुरी घेतली. तिने चुकून एक गोस्तवच मारला, म्हणजे गाय मारली. अंधारात व तंद्रीत तिला नीट दिसलेच नाही. वासरू ओरडू लागले. गाय मोठमोठ्याने हमरू लागली, पण तिने वासराची मान कापली आणि ती घरात घेऊन गेली. घरात गेल्यावर तिच्या लक्षात आले की आपण वासरूस मारले. तेव्हा एकदम ती उद्गारली, शिव शिव, काय केले मीही? जरी ती वाईट कर्म करणारी झाली तर होती, तरी गोवध करू नये इतका संस्कार तिच्या मनावर होताच. अजाणता गोवध झाला याचे तिला फार वाईट वाटले. तरी भुकेचा विजय झाला. तिने अर्धे वासरू कापून शिजवले, त्यातले मांस खाल्ले, अर्धे प्रेत बाहेर टाकून दिले. लोकात तिने आरडाओरडा केला की रात्री वाघाने वासरू मारले. कालांतराने सुमित्रा मरण पावली. यमदूतांनी तिला मारीत मारीत यमलोकात नेले. तिला तरवारीच्या धारावरून चालवले. कुंभीपाक नरकात टाकले. तप्तभूमीवर निजवले. तप्त स्तंभाला बांधले. तिचे कर्म काय आहे? पाप किती, पुण्य किती? असे यमाने विचारले. तेव्हा चित्रगुप्त म्हणाला, हिने
चुकून गायीचे वासरू मारले, पण शिव शिव असे म्हणून तिने थोडा पश्चाताप केला. तरी नंतर ते मांस खाल्ले व वाघाने वासरू मारले असा बोबाटा केला. यमाने त्यानंतर तिला चांडास तिच्या जन्माला घातली. ती जन्मांध आहे, कुलक्षणी आहे. कुत्र्याने उष्टावलेले अन्न कसेबसे खाऊन दिवस काढीत होती. तिची आई व बाप मरून गेले. हातात काठी घेऊन ही गावगाव भीक मागत हिंडत होती. शिवरात्रीचा दिवस होता. गोकर्णाला यात्रेकरू चालले होते. वाद्ये वाजत होती. लोक शंभो शिवहर असा नामघोष करीत चालले होते. ही काठी टेकीत टेकीत भिक्षा मागत त्याच मार्गाने चालली होती. भद्रकालीचे मंदिर गोकर्ण क्षेत्रातच आहे. त्या देवळाजवळ ही मार्गात बसून भीक मागू लागली. बाबा, मला भूक लागली, दया करा, मी पापिनी आहे, मला अन्न द्या, माझा उद्धार करा. लोकांना तिची दया येई, पण जवळ कोणीही फिरकत नसे. एका शिवभक्ताने मात्र तिच्या हातात बेलाचे पान ठेवले. तिने खाद्य वस्तू म्हणून ते तोंडाशी नेले आणि पान आहे असे कळताच रागाने ते भिरकावून दिले. ते वाऱ्यावर एकदम उडाले व शंकराच्या पिंडीवर पडले. शिवरात्रीस तिला उपवास, यात्रा व बिल्वदळाने शिवपूजन असे घडले. शिवभक्तांच्या संगतीत जागरण घडले. या स्त्रीने शिवनाम ऐकले व तेच ती मनात घोळवीत राहिली. या पुण्यामुळे तिचे पापे नष्ट झाली. आम्ही तिला शिवलोकात नेणार आहोत पहा. आता त्या रोगट देहाचा त्याग करून ती दिव्य देह होईल. तेव्हा आमच्या देखत तिला दिव्य शरीर प्राप्त झाले आणि विमानात बसून ती शिवलोकी गेली. एवढी कथा सांगून सूत म्हणाला, गौतम ऋषींनी चांडास तिची कथा मित्रसह राजाला सांगितली आणि म्हटले, राजा, तू गोकर्ण क्षेत्राचा शिवरात्रीला श्री शंकर पार्वतीची बेलाच्या पर्णाने पूजा कर. त्याने तू ब्रह्महत्येतून व शापातून मुक्त होशील. राजाने पुन्हा गौतम मुनींना दंडवत प्रणाम केला. तो आपल्या आशीर्वादाने धन्य झाला. मुनी मिथिला नगरीकडे आपल्या शिष्यासमवेत गेले आणि राजा गोकर्ण महाबलेश्वर क्षेत्राकडे निघाला. मित्रसह राजाचा उद्धार कसा झाला बघा. त्या मित्रसह राजाने शिवरात्रीच्या दिवशी गोकर्ण क्षेत्रात अत्यंत भक्तिभावाने उपोषण करून उमा महेश्वराची पूजा केली. तेव्हा त्याच्या मागे लागलेले ब्राह्मण युग्म हत्येचे पातक नष्ट झाले. तो शापमुक्त झाला. आता त्याला संसाराची गोडी राहिली नव्हती. त्याला शिवलोकात नेण्यासाठी विमान आले. तेजस्वी असे शिवगण त्या विमानात बसले होते. देवाने राजावर सुगंधी पुष्पाच्या मालाचा वर्षाव केला. दिव्य नाद होऊ लागला. राजाला नवा स्वर्गीय देह प्राप्त झाला. त्याला 5 मुखे व 10 हात आले. तो शिव स्वरूप झाला व शिवलोकात विराजमान झाला. शिव शौनकाधिकांना म्हणाले, शिवरात्रीचे व्रत, गोकर्ण क्षेत्र, गौतम मुनी, मित्रसह राजा याचे हे पुण्यप्रद कथानक आपण श्रवण केलेत. तुम्ही धन्य आहात. श्रीधर कवी श्रोत्यांना म्हणतो, हंस जसे मानस सरोवरात विराजतात किंवा दैवता सभोवर जसे साधक शोभतात, तसे तुम्ही श्रोते शोभता. तुम्ही चतुर पंडित आहात. तुमचे अवदान हेच अलंकार देऊन मत श्रीधराला गौरव द्या. हे भीम तटविलासा, आदिपुरुषा, ब्रह्मानंदा, हे कैलासनाथा, मजकडून पुढील कथा वर्णन करून घे. श्री सांबस्य सदाशिवार्पणमस्तु. तृतीयाध्याय समाप्तम. कुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज, गोपाल कृष्ण महाराज, सांबेश्वर महादेव कैलासपती.